तर नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ. बिग बॉस मराठी सीझन नंबर 6च्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, काल जी अपडेट मी दिली होती की सचिन कुमावत यांचं सॅड इविक्शन काल तुम्हाला बघायला मिळणार होतं, ती अपडेट माझी खरी ठरली आणि सचिन कुमावत यांचं काल एक सॅड इविक्शन आपल्याला बघायला मिळालं. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत? तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बिग बॉस मराठी सीझन नंबर 6चे पॉप्युलरिटी पोल्स हे कॉन्टेंट प्लस वोटिंग याच्यावर डिपेंड असतात, ते नुसत्या वोटिंगवर डिपेंड नसतात. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये चला सुरू करूया बिग बॉस मराठी सीझन नंबर 6 पॉप्युलरिटी पोल्स. तर मित्रांनो, नंबर 11वर म्हणजे शेवटच्या पोझिशनवर प्राजक्ता शुक्रे आहेत. प्राजक्ता शुक्रे यांचा गेम दिसत नाही आहे, त्यांना कॉन्टेंट मिळत नाही आहे आणि एवढा सपोर्ट पण नाही आहे त्यांना. तर मित्रांनो, यांना आपला गेम इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे. आजचा प्रोमो त्यांचा आऊट झाला आहे, तर बघूया काय होतं आहे. नंबर 10वर आहेत प्रभू शेळके. आज त्यांनी चावी चोरली आहे, पण गेल्या आठवड्यात ते एवढे दिसले नव्हते. तर मित्रांनो, गेल्या आठवड्यानुसार हे पॉप्युलरिटी पोल्स आहेत, तेव्हा गेल्या आठवड्यात ते दिसल्यामुळे ते नंबर 10वर आहेत. तर मित्रांनो, नंबर 9वर कोण आहे? तर नंबर 9वर आहेत दीपाली सय्यद राकेशसोबत गेम खेळताना दिसत आहेत आणि त्यांचं कुठे मला दुसरा गेम दिसत नाही आहे, फक्त रडताना दिसतात. बाकी काही राकेशसोबतच असतात तेव्हा त्या आहेत नंबर 9वर. तर मित्रांनो, नंबर 8वर कोण आहे? नंबर 8वर रुचिता जामदार प्रत्येक आठवड्यात कॉन्टेंट देते, पण पॉप्युलरिटी पोल्स हे कॉन्टेंट प्लस वोटिंगवर असतात, तेव्हा त्यांना एवढी वोटिंग होत नाही आहे, तेव्हा ते नंबर 8वर आहेत. रुचिता जर पॉझिटिव्ह दिसली तर ती लोकांना खूप आवडेल. तर आता बघूया पुढे काय होतं आहे. तर मित्रांनो, नंबर 7वर कोण आहे? तर नंबर 7वर आहे अनुश्री माने. हिला काल टोळी विरुद्ध एक चुगली दाखवण्यात आली. आता त्याच्यावर अनुश्री कशी रिॲक्ट होते हे पण बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मित्रांनो, ही आहे नंबर 7वर. तर नंबर 6वर कोण आहे? तर मित्रांनो, नंबर 6वर आहे राखी सावंत. राखीने गेल्या आठवड्यात काय केलं हे आपण सर्वांनीच बघितलं. राखी जेवढे दिवस त्या घरात आहे, कॉन्टेंट हे वाढतच जाणार आहे, कारण राखी सावंत इज इक्वल टू बिग बॉस कॉन्टेंट. तर मित्रांनो, टॉप 5मध्ये कोण आहेत? म्हणजे नंबर 5वर कोण आहे? तर नंबर 5वर आहेत सागर कारंडे हे 5 नंबरवर आहेत. त्यांचा सपोर्ट खूप आहे आणि जर त्यांनी आपला कॉन्टेंट वाढवला तर ते नक्कीच आणि वरती येऊ शकतात. तर मित्रांनो, नंबर 4वर कोण आहे? तर नंबर 4वर आहेत राकेश बापट हे घरामध्ये खूप दिसायला लागलेत आणि ते विशाल विरुद्धचा फेस म्हणून दिसत आहेत. विशालचा वर्सेस कोण? जर विशाल जर निगेटिव्ह आहे तर ह्या साईडने पॉझिटिव्ह कोण? तर ते म्हणजे राकेश बापट. आणि राकेश बापट हे कॉन्टेंट पण चांगला देत आहेत आणि लोक पण त्यांना सपोर्ट करत आहेत. तर मित्रांनो, नंबर 3वर कोण आहे? तर नंबर 3वर आहे ह्या घरचा मास्टर माइंड. घरात जर बिग बॉसचा सर्वात चांगला गेम जर कोण खेळत असेल तर तो म्हणजे विशाल कोटियान. कारण विशाल कोटियान हा खूप चांगल्या प्रकारे बिग बॉसचा गेम खेळतोय, कारण तो बिग बॉस हिंदी पण खेळून आला आहे आणि त्याचा अनुभव ह्या गेममध्ये दिसून येतोय. तर मित्रांनो, नंबर 3वर आहे. तर नंबर 2वर कोण आहे? तर मित्रांनो, नंबर 2वर कोण आहे? तर नंबर 2वर आहे तन्वी कोलते. ज्या प्रकारे खेळते त्याच प्रकारे जर तन्वी कोलते खेळत राहिली तर तन्वी कोलते ही रितेश सरांच्या 2 हात जे असतात विनरसाठी अनाऊन्स होण्यामध्ये, त्याच्यामध्ये असू शकते. तन्वीला अशाच प्रकारे चांगल्या खेळण्याची गरज आहे. तन्वी भारी खेळते. आणि मित्रांनो, जर 1 नंबरचं म्हणाल तर 1 नंबरवर राज्य करतोय रोशन भजनकर याला तुफानाची फॅन फॉलोईंग आहेच आणि जर त्याने आपला कॉन्टेंट दाखवला तर बिग बॉस मराठी सीझन नंबर 6चा विनर रोशनच होईल असं सध्या तरी मला वाटतंय. आणि मित्रांनो, रोशनला कॉन्टेंट देण्याची गरज आहे. तर मित्रांनो, अशाच बिग बॉस मराठी रिलेटेड अपडेट्ससाठी वोटिंग ट्रेंड्स असो की सर्व अपडेट्स असो, मला सबस्क्राईब करायला विसरू नका.